ज्यावेळेस ऑन साईडला बॉलला टर्न केले, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, 2 धावा इथे परिपूर्ण होतील, 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल, 23 धावा धावफलकावरती. अजय यांच्या बॅटमधून 2 धावा आल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल, 23 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर नेम यावेळेस हर्षद पवार आपल्यामध्ये दाखल झालेले आहेत कॉमेंट्रीसाठी आणि त्यांना मी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय. सर, आपलं स्वागत आहे. हर्षद पवार सरांना मी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. आपले पोलीस पाटील आहेत गावावर आले ते आणि हा कोतवाल आहे, हा उत्तम कांबळे, नागेश कांबळे आणि त्याची पूर्ण नाव लिहिलं. हॅलो चेक. थँक्यू सर. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे आयोजित विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 स्पर्धेचा असणारा अभिमानाचा दिवस, गावच्या असणारा स्वाभिमानाचा दिवस आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक आपण दुसरा पाहणार आहोत. एका दिशेने संघ आपण पाहणार आहोत सह्याद्री 11, तर दुसऱ्या दिशेने संघ असणार आहे आरसीसी मोसम. या 2 संघामध्ये आजच्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा आहे. आरसीसी संघ नाणेफेक जिंकले आणि फर्स्ट फील्ड आणि दोन्ही संघातील 12व्या खेळाडूला विनंती आहे, तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी हवा आहेत. दोन्ही संघातील संघ नायकांना विनंती आहे की आपल्या संघातील एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. गावावर आलेले लोकांची प्रदीप कांबळे, गाव पोलीस पाटील, गाव कोतवाल, गाव कोतवाल आहे, कोतवाल उत्तम कांबळे, नागेश कांबळे, विजय कांबळे, अर्जुन कांबळे आणि कोण राहिले, पोलीस पाटील प्रदीप कांबळे. हॅलो शेख. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी खास या ठिकाणी गावावरनं ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय प्रदीपजी कांबळे साहेब, पोलीस पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे नितेश भाऊ कांबळे, गाव कोतवाल, आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. उत्तमजी कांबळे साहेब आहेत, आपलं देखील स्वागत. नागेशजी कांबळे साहेब आपण देखील आहेत, आपलं देखील स्वागत. विजयजी कांबळे साहेब आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि अर्जुनदादा कांबळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं देखील स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, विश्वभूषण, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि या देशासाठी ज्या ज्या थोर महापुरुषांचं योगदान लाभलं आहे त्या सर्वच थोर महापुरुषांना या क्रिकेटच्या क्रीडांगणातून त्रिवार असं अभिवादन. नमस्कार, मी समालोचक हर्षद पवार घेऊन जातो मैदानामध्ये. पहिलाच बॉल फुलटा स्वरूपाचा बॉल होता, समोरच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवल्या, सिंगल धाव. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि आपण मैदानामध्ये पाहतोय 2 धावा सक्सेस झाल्यात आणि या 2 धावेने धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावणार तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे क्रिकेट म्हणजे तुमचं आमचं आयुष्य आहे आणि आयुष्य जगत असताना अनेक अडथळे येणार आहेत, अनेक अडचणी देखील येणार आहेत. त्यावरती तुम्हाला मात करायच्या. इथे फटका फसला, शतरक्षक थोडा दूरवरती होता, प्रयत्न सुरेख झालाय आणि आपण पाहतोय मैदानामध्ये सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. 3 धावा ज्याच्या धावफलकावरती आहेत. त्याचप्रमाणे मुंबई अध्यक्ष आदरणीय बाबू कांबळे आणि त्यांच्या समवेत श्रीकांत कांबळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. बारावा खेळाडू पाठवा, दोन्ही संघाला विनंती आहे.
याचे देखील खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक त्या ठिकाणी फील्ड करतायत. पुन्हा एकदा सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा देखील वाढतायत. धावफलकावरती 4 धावा ज्या आता नोंदवल्या गेल्यात. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन या ठिकाणी पाहतोय. भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे या संघाच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आयोजन करणं मित्रांनो फक्त बोलून आयोजन होत नाहीये, त्यासाठी तुम्हाला तळागाळामध्ये जाऊन प्रयत्न करावे लागणार आहे. इथे देखील वेगवान बॉल मैदानामध्ये होता. हा बॉल मैदानामध्ये निर्धाव असणार आहे. 4 षटकांचा हा सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार, तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किरण. धावफलकावरती 4 धावा आहेत. इथे देखील फटका सुरेख पॉवर प्लेचा होणार आहे वापर आणि हा बॉल जाणार आहे सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सवकार धावा मिळणार आहे 4. डीजे सहा चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये संपलाय आणि या 6 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय धावा 8 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पहिल्या सामन्याचा सामनावीरचा किताब जाईल गिरगाव संघातील संग्रामच्या नावावरती. चला संग्राम, विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. पहिलं षटक मैदानामध्ये संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 8 धावा. बॉलरचं नाव कळवा. राजू. ओके. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी आपण पाहतोय सांघिक षटक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहे राजू. धावफलकावरती 8 धावा. एखाद्या अर्थानं आज जागतिक महिला दिन आहे. रूप एकच आहे तुझं, भूमिका मात्र अनेक आहे. सोनेरी पावलांनी येणार लक्ष्मीचं तू दुसरं रूप आहे. आईबाबांसाठी फुलांमधली कोमलसी तू कळी आहे. भावाच्या राखीतील रेशमीची तू सुंदर दोरी आहे. अर्धांगिनीच्या रूपात हळवीशी तू प्रीत आहे. आणि अनेक अडचणी आल्या तरी पतीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणारी तू अर्धांगिनी आहे. मैदानामध्ये आपण पाहतो एक सिंगल धावा आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आता धावा वाढतायत. 9 धावा ज्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. संघर्ष करावा लागेल मित्रांनो. हे क्रिकेट म्हणजे संघर्ष करणारा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे सांघिक खेळ आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे आण, क्रिकेट म्हणजे शान आणि क्रिकेट म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांची असणारी जान. इथे देखील मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आणि धावफलकावरची धावा स्थिर असणार आहेत. 9 धावा त्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व दुसरा आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय भारदार असं नियोजन त्या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आखुऱ्या टप्प्याचा बॉल. इथं फटका फसलाय. शतरक्षक दूरवरतून चेंडूवरती येईल. झेल मैदानामध्ये सुटलाय आणि हा झेल किती महत्वाचा होता ना आता या बॅट्समनच्या बॅटमधनं येणाऱ्या धाब्यांमधनं समजणार आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेट सूत्र आहे. सिंगल धाव मैदानामध्ये आली आहे. धावफलकावरची धावा 10 धावा नोंदवल्या गेल्यात. ज्या ज्या खेळाडूचा झेल आतापर्यंत ग्राउंडमध्ये सुटला त्या खेळाडूने अक्षरशः धाव्यांचा डोंगर उभा केला. आपण पाहिलाय सेमीफायनलचा सामना इंडिया विरोधात इंग्लंडचा होता. संजू सॅमसंगचा झेल सुटला आणि तदनंतर इंग्लंड संघाला तो झेल किती महागात ठरला हे देखील आपण पाहिलाय. म्हणजे क्रिकेट म्हणजे प्रत्येक झेलला महत्व आहे. तुम्हाला झेल पकडावे लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. असं बोललं जातं की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई मान नहीं होता. जब तक ना गिरे हाथोड़े के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथं देखील मोठा फटका आणि हा बॉल सरळ जाणार आहे आउट ऑफ द पार्क. निर्णय कळवायचा आहे. चला आयोजक कमिटी त्या ठिकाणी आहे. जो निर्णय असणार तो फायनल असणार आहे. चला आयोजक कमिटी आहे तिथं, बाहेर कोणी बोलू नका.
धावफलकावरचे नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका फसला. यष्टिरक्षक डाऊन दी बॉल. इथं चुकी नसणार आहे. झेल मैदानामध्ये टिपला जाणार आहे. फलंदाज होणार आहे वाद डीजे. वन बॉल. फलंदाजाला वाटलं बॉल वाईट असेल, परंतु तिथं निर्णय आपण पाहतोय अगदी फेअर बॉल झाला. मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गोलंदाज रैनाने. फुलटा स्वरूपाचा बॉल, फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त फटका आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा झेल सुटली आहे आणि आता धावबाची संधी आणि संधी देखील गमावली आहे. 2 धावा येणार आहेत. तोच खेळाडू आणि तोच क्षेत्ररक्षक आणि तिथं झेल सुटलाय. मैदानामध्ये 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 16 धावेंना मित्रांनो जागतिक खऱ्या अर्थानं महत्व आहे. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची शपथ घेतली. त्या 16 धावा त्याच्या धावफलकावरती आहेत. एक ऊर्जा देणारा अंक आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटला. इथे देखील वेगवान बॉल, आडवा बॅटनं बॉल खेळायचा होता. इथे देखील बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये आली आहे. धावफलकावरती 16 धावा स्थिर आहेत. फायटिंग स्कोर तुम्हाला या ठिकाणी उभा करावा लागणार आहे. एक लढाऊ स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल. संघर्षाची स्पर्धा आहे. झुंजावं तुम्हाला लागणार आहे. कष्ट तुम्हाला करावे लागणार आहे. इथे देखील बॅटवरती परफेक्ट येणार नाही आहे, परंतु आपण पाहतो एक चोरटी धाव मैदानामध्ये येईल. ही चोरटी धाव अगदी वैयक्तिकरित्या नसणार आहे, कुठल्या पैशासाठी नसणार आहे, कुठल्या दागिन्यांसाठी नसणार आहे. ही असणार आपल्या संघाच्या विजयासाठी. ही संघर्षाची धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली. 1 धाव आणि या 1 धावेच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतो धावफलक सरसावलाय. 17 धावा त्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका तर सुरेख आहे. ग्राउंड काढण्याचा फटका मैदानामध्ये पाहायला भेटला. थोडासा फंबल झालाय. क्षेत्ररक्षक सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला होता. धावबाची संधी, यस, आणि त्या ठिकाणी फलंदाज धावबाद होणार आहे. संघाला लागतोय धक्का क्रमांक 2. फलंदाज होणार आहे धावबाद. अठरा चेंडूंचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा ज्यात नोंदवल्या गेल्यात.
18 धाबा धावपलकावरती जे आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा अंतिम षटक, एक महत्त्वाचं षटक असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन जे आपल्याला पाहायला भेटणार आहे. फलंदाज संतोष जे आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथं फटका सूर्य काय कव्हर फोडलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. सिंगल आली, दुसऱ्या देखील धाब्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा त्या ठिकाणी यशस्वी होतील आणि या 2च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरती आता 20 धावा ज्या नोंदवल्या जाणार आहेत. वीस धावा ज्या धावपलकावरती आहेत. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय संतोष. आता त्याला त्याच्या नावाप्रमाणे खेळी करावी लागणार आहे. हो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय खराब कामगिरी असणारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय, अव्वंतर धाव देखील येईल आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा देखील वाढतायत. 21 धावा त्याच्या धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 21 धावा आहेत. फलंदाज संतोष थोडीशी खराब कामगिरी गोलंदाजीच्या मार्गातून. ते देखील बॅट वरती येणार नाहीये, परंतु आपण पाहणार आहोत लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव येईल. आता सिंगल धाव खऱ्या अर्थानं महत्वाची आहे. आता धावा कशा येऊ त्या येणं महत्वाचं आहे, कारण की शेवटचं षटक आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावपलकावरती आपण पाहतोय 22 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 22 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथं बॅटच्या मधोमध समोरच्या दिशेला, परंतु टायमिंग प्रॉपर नसणार आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि मैदानामध्ये झेल टिपला जाईल. फलंदाज होणार आहे झेल बाद. दाखल झालेत. धावपलकावरची धावा 23 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचे षटक आहे. 23 धावा धावपलकावरती आहेत. फलंदाज त्या ठिकाणी तयार. हो इथं सरळ एस्ट्यांचा वेज आणि फलंदाज मैदानामध्ये बाद. तू चल मैं आया अशी परिस्थिती आता मैदानामध्ये आहे. हो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल, अव्वंतर धाव आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावपलकावरची धावा वाढतायत. 24 धावा. नवीन फलंदाज सुरेश मैदानामध्ये दाखल आहेत.
24 धावा 24 रन्स त्या स्कोर कार्डवरती आहे. आयोजक कमिटीच्या ठिकाणी कौतुक करावं जितकं कमी आहे. खरं तर जबरदस्त आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. क्षेत्ररक्षक आहे, धावबाची संधी, डायरेक्ट हिट आणि इथं देखील फलंदाज धावबाज. या बॉक्स मध्ये या आणि आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. गावडी संघ तर त्यांच्या विरोधात मान संघ. चला दोन्ही संघातील कर्णधार. या ठिकाणी आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गेला होता संग्रामच्या नावावरती त्यांनी डेडिकेट केलंय प्रथमेशला. चला प्रथमेश या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी प्रथमेशला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देतील पोलीस पाटील आदरणीय प्रदीपजी कांबळे साहेबांना विनंती आहे आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. फलंदाजी संघ आपले एक 12वा खेळाडू पाठवा ना. मोसम संघ आपले एक खेळाडू पाठवा अतिरिक्त. ओके. सलामीचे 2 सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने आपल्याला पाहायला भेटणार आहे ओमकार, दुसऱ्या दिशेने असणार आहे राजू. 25 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पाहतोय आपण षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहे किरण. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने ओमकार, दुसऱ्या दिशेने राजू. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरण. पहिलाच बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये वेगवान बॉल होता. बॉलला फक्त कट करायचा प्रयत्न परंतु बॅट वरती बॉल येणार नाहीये. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिल्या सुरुवात झाली आहे. 25 धाबा बनवायच्या आहेत. फायटिंग स्कोर खऱ्या अर्थानं उभा राहिला नाहीये परंतु आता क्षेत्ररक्षक संघाला थोडासा संघर्ष करावा लागणार आहे. लागोपाठच्या मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरा बॉल डॉट. वा जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज किरण. कहीं हार बाकी है तो कहीं जिद बाकी है. अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है. यहाँ से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था अभी पूरी किताब बाकी है. यस लागोपाठचा तिसराही बॉल डॉट आणि डॉट बॉल तुम्हाला येणारा पुढच्या षटकामध्ये दबाव आणि दडपण निर्माण करणार आहे. लागोपाठचे 3 चेंडू मैदानामध्ये डॉट आलेच. इथे देखील इथं फटका सुरेख आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये शर्यत अंतिम क्षणी जिंकली चेंडूने. बॉल जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4.
SCS गावडी या दोन संघामध्ये या ठिकाणी सामना असणारा दोन्ही संघातील संघ नायक या टॉस की बॉस या बॉक्समध्ये आपण नाणेफेक करतोय. धपलकावरती चौकार आलाय 3 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर चेंडू क्रमांक 14 वरती आपण पाहिला एक चौकार आणि या 4 धावेने संघाचा श्रीगणेश आता धावपलकावरती झालाय. ओमकारच्या बॅटमधनं चौकार आलाय. नावामध्येच ओमकार आहे विघ्न हारता, परंतु हे विघ्न दूर करणार का? ओहो हो, इथं देखील बॉल डॉट, परंतु किरणचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत्या. समोरच्या संघावरती जवळ दबाव पाडण्याचं काम त्याच्या माध्यमातून आहे. गोलंदाज किरण. मानसंघ नाणेफेक जिंकलाय. निर्णय काय आपला? ओके. इथे देखील फटका, परंतु झेल मैदानामध्ये ड्रॉप झालाय. सिंगल धाव. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरी ही धाव कंप्लीट. या 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा आता नोंदवल्या जातील 6. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं षटक मैदानामध्ये संपलाय. आता समीकरण असणार आहे शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉल वरती बनवायचे असतील 19 धावा. आणि सामना कंपल्सरी चेस असणार आहे. 18 बॉल आणि 19 धावींचं समीकरण मैदानामध्ये राहिलं आहे. पहिले 6 बॉल आपण पाहिलेत किरणचे जबरदस्त बॉल. एक बॉल फसला त्याच्यावरती चौकार आणि पॉवर प्ले जर चालू नसता तर कदाचित तो देखील चेंडू मैदानामध्ये प्रोटेक्शन झाला असता. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे आहे क्रिकेट. आपल्या खेळावरती कुठल्याच प्रकारचा गर्व न करणं म्हणजे आहे क्रिकेट. संधी दिलेल्या खेळासाठी आणि संघासाठी 100% योगदान देणं म्हणजे आहे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आहे संघर्षाचं, क्रिकेट आहे जिद्दीचं आणि हे क्रिकेट आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या नावाचं. मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल धावा आली आणि या सिंगलच्या मदतीने आता धावपलकावरची धावा वाढणार आहेत. 7 धावा त्या धावपलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. हो हो, इथं देखील जबरदस्त बॉल. संकेतसाठी नक्की सांगेल जबरदस्त गोलंदाजी आहे. असेल नसेल कोणी तुझे तू कायम पंखामध्ये भरारी ठेव. असेल नसेल कोणी तुझे तू कायम पंखामध्ये भरारी ठेव. बदलतील तुझ्या आणि तुझ्या संघाचेही दिवस. तू फक्त स्वतःच्या गोलंदाजीवरती विश्वास ठेव. तो विश्वास संकेतला आता ठेवावा लागणार आहे. पहिला बॉल आपण मैदानामध्ये पाहतोय सिंगल आली. इथे देखील मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल धावेसाठी संघर्ष. सिंगल पुन्हा एकदा. नाणेफेक जिंकला विकास फूट मान आणि नाणेफेकीचा कबूल जिंकताच प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुन्हा एकदा सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची धावा आता 8 धावा नोंदवल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरची देखील सिंगल डबल धावेने आपण पाहतोय संघाचं धावपलक आता चालवण्याचं काम मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा एकदा सिंगलसाठी प्रयत्न. सिंगल आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न होईल का? यस, प्रयत्न केला गेला आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वी आणि या 2च्या मदतीने आता धावपलकावरची धावा देखील वाढत आहेत. 10 धावा या धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. 14 बॉल आणि 15 धावेंचं समीकरण मैदानामध्ये आता राहिलं आहे. फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा तयार. हो, इथं स्विच इट खेळायचं होता. खोलवर टप्प्याचा बॉल. क्रिकेट क्षेत्रातील एक विषारी चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. एक चोरटी धाव. लेग बायची धाव असणार आहे. सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा आता 11 धावा. 11 जणांचा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. 11 जणांची मेहनत म्हणजे क्रिकेट. एकीचं बळ म्हणजे क्रिकेट आणि एकमेकांना दिलेली साथ म्हणजे क्रिकेट. धावपलकावरची धावा आहे 11. षटक क्रमांक पाहतोय मैदानामध्ये दुसरं षटक जे प्रगतीपथावरती आहे. फलंदाज या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा सिंगल धाव. धावबाची संधी. डायरेक्ट हिट होणार का? परंतु आपण पाहतोय गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. पुन्हा एकदा सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 12 धावा ज्या आता नोंदवल्या गेल्यात.
आता समीकरण असणार आहे शेवटचे 12 बॉल आणि त्या 12 बॉलवरती बनवायचे असणार आहे 13 धाबा. जबरदस्त सामना, जशास तसे उत्तर मैदानामध्ये ज्या आपल्याला पाहायला भेटतात. सेरा सव्वा शेर जसं बोललं जातं ना, त्याच पद्धतीने सामना मैदानामध्ये चालू आहे. बॉल टू धाबा मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिल्या 12 बॉलवरती 12 धाबा बनल्या आणि आता शेवटच्या 12 बॉलवरती फलंदाजी संघासाठी 13 धाबा बनवणे महत्त्वाचं असणार आहे. परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुजित, हे 6 बॉल खऱ्या अर्थानं महत्त्वाचे असणार. हे 6 बॉल समोरच्या षटकाचं महत्त्व सांगून जाणारे असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सुजित, 13 धाबा अजून देखील बनवायच्या आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, इथं फटका तर सुरेख आहे, परंतु शतरक्षक डाऊन दी बॉल आणि झेल मैदानामध्ये सोडलाय. तुम्ही हा फक्त झेल सोडलाय की मॅच सोडली आहे हे देखील येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटचं खऱ्या अर्थानं सूत्र आहे. ज्याच्यावेळी तुम्ही झेल सोडता त्यावेळी खेळाडूला नवीन संधी भेटते आहे आणि संधीचं सोनं होण्याचं देखील काम मैदानामध्ये होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 14 धाबा धावपलकावरती आहेत. इथे देखील फटका फसला, इथे देखील फटका फसलाय आणि इथं मात्र चुकी होणार नाही आहे. झेल टिपला जाईल, संघाला लागतोय धक्का क्रमांक पहिला. फलंदाज होणार पंचवीस धाबा विजयासाठी बनवायच्या आहेत, परंतु क्षेत्ररक्षण संघाने देखील समोरच्या संघामध्ये नाकामध्ये न बांधलेत. इथे देखील आपण पाहतोय आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलवरती समाधान मानावं लागणार आहे. आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची धावा ज्या आता 15 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. फलंदाजासाठी नक्की सांगेल, पंखात तुझ्या बळ आहे आभाळ कवेत घेण्याचं, नको पाहू आधार कोणाचा, वेळ ठेव फक्त जिंकण्याचं. ते वेळ फलंदाजाला आता ठेवावं लागणार आहे. यस, जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, नाम लिया और शैतान हाजीर. चेंडू जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर, ठोकलाय षटकार. वागतील तुझ्या पुढे जर तू पाय पुढे टाकलंस आणि ते पाय फलंदाजाने टाकलेत. षटकार आलाय, जबरदस्त स्ट्रोक. ओ, इथे देखील आपण पाहतो एक देखना स्ट्रोक. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. मिस फील्ड, आधीच कर्जबाजारी आणि त्यात घेतलं उसने शेजारी. ही युक्ती कामी येणार आहे. आणि या 4च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची धावा 25 आणि फलंदाजी संघ हा सामना विजय झालाय. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.